मागील आठवड्यात कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 2 नागरिक जखमी झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेऊन वनविभागाला तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या। हल्ल्यानंतर माहेगाव देशमुख परिसरात शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान वनविभागाने तात्काळ कारवाई करत रेस्क्यू ऑपरेशन राबवले। यामध्ये प्रथम एका मादी बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले। मात्र काही वेळातच याच परिसरात दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले होते। संभाव्य धोका लक्षात घेऊन वनविभागाने सहाचारी परिसरातील सुरेश भगुरे यांच्या शेतालगत पिंजरा लावून परिसरात सतत गस्त वाढवली। अखेर रात्रीच्या सुमारास दुसराही बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास येतात वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले। दरम्यान त्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे पुन्हा एकदा त्याच ठिकाणी तिसरा बिबट्या जेरबंद झाला आहे। आठवड्याभरात सलग 3 बिबटे जेरबंद झाल्याने सहाचारीसह माहेगाव व लगतच्या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून अनेक दिवसांपासून निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे। जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी व निरीक्षणासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे। अजूनही काही बिबट या परिसरात सक्रिय असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून त्यामुळे परिसरात काही काळ गस्त सुरूच राहणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे। नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे असे आवाहनही करण्यात आले। सदरची कारवाई डीएफओ धर्मवीर सालविठ्ठल यांच्या व सहाय्यक वनरक्षक गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महबूब शेख, वनपाल भगवान जाधव, वनरक्षक श्रद्धा पडवळ, वनरक्षक अक्षय बडे, वनरक्षक विलास डगळे, वनरक्षक संजय साखरे, वनमजूर सागर इंदरके, समीर सय्यद, संतोष सुरासे आदींनी केले असून याप्रसंगी माहेगाव देशमुखच्या सरपंच सुमनताई रोकडे, उपसरपंच भास्करराव, माजी सरपंच बाळासाहेब पाणगावाने, दीपक पाईक, मारुती धोत्रे, बगुरी वस्तीवरील ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, माहेगाव देशमुख, कोपरगाव। मी प्रथम मीडियांचे आभार मानतो का तिने 2 दिवसापासून आम्हाला वेळेवर सहकार्य केले। तसंच वन विभागाने केलं। तसेच आमच्या कोपरा तालुक्याचे आमदार माननीय आशुतोष काळे यांना कळवलं, तिने ताबडतोब ॲक्शन घेऊन सगळी यंत्रणा राबवून आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल माहेगाव देशमुखचे मी आभार मानतो। आणि काल 30 तारखेला एक बिबट्या माझ्या गट नंबर 250/1 मध्ये पकडला। आज 31 तारीख परत दुसरा बिबट्या पकडला। दोन्ही बिबट्या जबरदस्त होते, हल्ला करायचा संभव होता, पण मीडियावाल्यांना वन विभागाने यंत्रणा चांगली राबली, बरीचशी जीवितहानी टाळली। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। माहेगाव देशमुखमध्ये वन विभागाने जेरबंद केलेला आहे, तरी अजून 1-2 बिबटे दिसतात, तर तेही त्यांनी त्वरित सहकार्य करून त्यांना जेरबंद करावे व भयमुक्त वातावरण तयार करून जनतेला सहकार्य करावं ही माहेगाव ग्रामस्थांच्या वतीनं वन विभागाला आम्ही विनंती करतो।